जर प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीनं आखली गेली असेल, सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी जर अशा पद्धतीने केले असेल, जिल्हा परिषदमध्ये आपण पाहिलं असेल सर्किट बेंचला पहिलंच आपण या ठिकाणी रिट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जर यामध्ये आम्ही आक्षेप तर नोंदवणारच, त्याच्यावर रितसर हरकती घेणारच, पण तीव्रपणे याला विरोध करून आज सर्किट बेंचच्या समोर आम्ही गेलो आहे। त्याच पद्धतीनं महानगरपालिकेत सुद्धा जर आमच्यावर अत्याचार आणि अन्याय होत असेल आणि आपल्या पद्धतीनं त्यांनी सोयीनुसार केले असतील तर आम्ही याच्यावर हरकत घेऊन या ज्या नैसर्गिक न्याय तत्वानुसार यांना एक करायला लावणार। 4 वार्डाचा एक प्रभाग ही रचना झालेली आहे, आज डिक्लेअर झालेली आहे। ही अतिशय लोकांच्या आणि सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची रचना होती, ती आज पूर्ण झाल्या। आता यावरती हरकती येतील, हरकती आल्यानंतर मग अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष या निवडणुकीला खऱ्यानंतर सामोरं जाता येईल। पण जी झालेली प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणानं प्रशासनाचे सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय यामध्ये मेहनत घेऊन ही रचना तयार केलेली आहे।